अलिबाग मार्गावर वाहनांची लांबच लांब रांग लागलेली आहे। मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे। वडखळ ते धरमतर दरम्यान वाहनांची सुमारे 3 किलोमीटरची रांग असल्याचं समजतंय। आशिष घरत आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। आशिष, पुन्हा एकदा वडखळचा बॉटलनेक हा त्रास देतोय? नम्रता बरोबर आहे। आता जी आहे आज रविवार जो आहे हा दिवाळीच्या सुट्टी विद्यार्थ्यांना जी काय शाळांना सुट्टी पडली होती त्याचा हा शेवटचा रविवार आहे। त्यामुळे अनेक पर्यटकांनी रायगड जिल्ह्यातल्या समुद्रकिनाऱ्यावर गर्दी केली होती। गेल्या 2 दिवसांपासून ही सगळी गर्दी होती आणि आज सगळं जे ट्रॅफिक आहे ते बहुतांश ट्रॅफिक रिटर्निंग ट्रॅफिक आहे। मुंबईकडे किंवा ठाण्याकडे येणारं हे सगळं ट्रॅफिक आहे। पण या सगळ्याचा परिणाम मात्र जो झालाय तो म्हणजे अगदी पेण पासून धरमतर पर्यंत जवळ 8 किलोमीटरची वाहनांची रांग लागलाय, ज्यामुळे वाहतूक पूर्ण मुंबईकडे येणारी जी वाहतूक आहे ती संपूर्ण संथ गतीने सुरू आहे। आणि यामध्ये दुसरा एक भाग जो आहे तो म्हणजे नेहमी जो दिसून येतो तो म्हणजे मुंबईकडे येणारी जी वाहन चालक आहे यांचा बेशिस्तपणे ते चालवणे आहे। सिंगल लेनच्या रोडवरती 2 ते 3 लेन्स बनवल्या जातात आणि त्याच्यामुळे या बॉटलनेक मध्ये जास्त परिणाम होतो आणि त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत आहे।